कशा आहेत मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये। तर सकाळ सकाळ चाललो आता जिम लावली। आता भाऊ तुमचा एकदम बॉडी बिल्डर होणार आहे अरविंद चव्हाडे। आणि मी जिम लावली सकाळी 6:30 वाजले, 7:30 वाजले। 6 वाजता जाणार होतो आम्ही। चाललोय आता जिमला। अरे डोंगरे वेट मारत आहेत, वेट बघू शकतो 10 किलो। बायसेपला लय पंप आलाय, बायसेप असा पंप झालाय। जिम मध्ये पहिला दिवस आर्यन डोंगरेचा काम आला असेल त्याच्या चड्डीला, बायसेपला पंप झाला। आता चाललोय घरी। पहिला दिवस एवढा काय दाखवला नाही कारण की आमची बॉडी लय बनलेली नाहीये। तुम्हाला नंतर बॉडी बनल्यावर लगेच दाखवून, सारखे 6 पॅक दाखवून आम्ही आमचे। आणि जर आता जाईन घरी, केळं बिळं खाईन। यांनी केळं खाऊन आलाय, मी पण केळं खाऊन आलोय। आणि कोणाला जर पर्सनल ट्रेनिंग साठी पाहिजे असेल तरी कॉन्टॅक्ट करू शकता मला, तुम्हाला बॉडी बनवून देईन मी एका महिन्यात। चला भेटूया घरी जातो आता। घरी जाऊन काय करायचं, काय खायचं त्याला वरून काय सांगितलं मी नाही। जिम ट्रेनर एकदम क्वालिटी भाई, हसवते आम्हाला। थोड्या दिवसात त्याला आमचे रंग कळतील। चला भेटू घरी। आणि आज आम्ही व्हिडिओ काढायला जाणार आहेत। इंस्टाग्रामला ज्यांनी फॉलो केलं नसेल केलं त्यांनी नक्कीच फॉलो करा, आर्यन डोंगरे 09 ID। सपोर्ट करा तुमच्या भावाला। येताना गाणं म्हणत आलो, एक पोरगी म्हणते आमच्याकडे तर रिक्षात बघत होती आणि हा तिला हाय करते। असं ते छल्लाट पोरगा येऊ नाही या घरी गेलेलो नाही आम्ही। आता आम्ही फिरतोय। ज्याला डोस्याचं पीठ घ्यायचं होतं, डोस्याचं पीठ घ्यायला गेलो तर तिथं ह्याला पहिलं वाटले 40 रुपये। आम्ही 40 रुपये घेऊन गेलो। 80 रुपये दोन घ्यायचे होते, 80 रुपयाचे। आणि घरनं 80 रुपयेच आणले होते। आणि मग फुल रुबाबात बोलतोय 10 रुपये एवढ्या लवकर वाढले का, असं तसं। ते म्हणला 50 रुपयाला। म्हणते नाही देणे का, तो वैसा बोलतो। ते म्हणते नाही देणे का, नाही देणे का म्हणलं नाही म्हणलं मला कसला टॅक्सिंग देते मी, खरं सांगतो। ते म्हणलं हे म्हणलं देणे का नाही, तो वैसा बोलो 40 रुपये में लिया था परसो। ते म्हणते नाही, ते म्हणते नाही देणे का। आलं दुसरं इथं म्हणते तिथं नको जायला, आता तिथं हटाय होईन, एवढं ॲटिट्यूडने आलोय आपण, एवढं रुबाबात बोललोय। आणि मी म्हणलं अरे काय बाई, बालिश माणसावर उडायचं नसतं। बालिश होतं सज्जन रुबाबात बोललं त्याचं दुकान आहे, त्याचं 1.5-2 कोटीचं दुकान आहे त्याचं। आणि तुझ्याकडे काय ऍक्टिव्हा घेतली ती पण हप्त्यावर सांगायला लागलाय। आणि दुसऱ्या इथं गेलाय ते म्हणलं की आता डाऊन पेमेंट केलेलं आहे, पण दुसऱ्या इथं मी 50 रुपयालाच होतं, तिथं मी म्हणते अरे 20 रुपये दे ना। एवढं नाजूक आवाज नाही, 20 रुपये करतात काय म्हणते 20 रुपये घे ना। आणि दुसऱ्यांचं असलं ना काय हे सुट्टे 50, ऑनलाईन 20 अशी काय आणतो। आणि आता यांनी स्वतःहून मला रोहित प्रेम हे बघ, तुम्हाला बोलते नाही स्वतः बिकू खाते, याचं काही काही भारी नाही। अरे मला लाज वाटते 30 रुपयाचं पेट्रोल टाकायला, अरे मला लाज वाटते 40 रुपयाचं पेट्रोल। ह्याच्या तर आईचा किडा, ह्याच्या आईवर जाऊ शकत नाही, ह्याची आई लई चांगली आहे। याचं असं दलिंद्र बोळ्याचं कसं काय निघलं काय माहिती। आता चाललोय, आता इथं आम्ही कुठे, आम्ही इथं गाणे म्हणत होतो। परत आम्हाला एका पोरीने असं बघितलं आणि तिला परत हाय केलंय। हे म्हणते ना पोरी याच्या नादी लागू नका, काळे पोरं लय भंचत असते। सगळे नाहीत पण हा लय भंचते, नाही ते सगळे काळे पोरं उडतील माझ्यावर। सगळे तुम्ही जे पोरं म्हणतात ना, जे पोरी म्हणतात ना की सगळे पोरं हवस के भुके राहते, बाई आम्ही दोघं आहे। नाही खरं बोलायचं होतं का, अरे आपण हे बोललेलं जस्ट जोक का। आपण आतापर्यंत पोरीला हात पण नाही लावलेला ना, म्हणून एवढा बॉडी काउंट आहे तुझा। बॉडी काउंट माझा वरती नाही बघा। एक फॅन्स लोक भेटले असे करते ते मला, म्हणलं आता मी काय करू, असं आम्ही असं केलं मग त्यांना। तर तुम्ही असं म्हणलं ना ट्रॅव्हलिंगचे व्लॉग काढा, मनाली बिनाली जावा, हे भारी वाटलं आम्हाला। मनाली बिनालीला जाणार आहे भाई आम्ही, मनाली इंटरनॅशनल बी काढणार आहे। पण फक्त थोडेसे आमचे सगळे वाघ आहेत ना, वाघ कर्जत मुक्त झाले ना तर नक्कीच चर्चेत असणार आमचे वाघ। जगुवाघ कुठे गेले, जगुवाघ आमचा MIDC कुठं बिटं घालून वाट्या मारतोय। त्याला वर्गणी सांगितली 15,000 रुपये म्हणून ते वाट्या मारतोय। तर त्याच्या घरच्यांनी सांगितलं असतं ना की कामाला आपल्याला काहीतरी घ्यायचं, ते त्यांनी मारले नसते, फक्त त्यांनी त्याच्या वर्गणीसाठी वाट्या मारतोय। आणि आमचा रोहित भाऊ अजून त्याचं वय नाही झालं आणि आम्ही दोघं बेरोजगारच आहेत। आम्ही सध्या जिम लावली, आता आम्ही सध्या जिम लावली। खरंच तर तुम्हाला प्रोटीन बिटीनचा कोणतं तरी प्रमोशन करायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आपले फॉलोअर्स बी खूप आहेत, आपले किती 1.5-2 लाख आता होतील। आपलं सेलिब्रेशन करायचंय। सकाळी ग्लो बघा आयटमला घेऊन चाललंय वाटतं, आणि तिघं चौघ जण फुल आयटमला घेऊन चाललंय, सॉरी गर्लफ्रेंडला घेऊन चाललेत। आम्ही असं फोन, आम्ही दोघं जण हिंडतो फक्त। आम्ही फोन काढला
आणि ते मग असे आले जवळ ते म्हणते ते तुम्ही व्हिडिओ काढला का आमचा? म्हणलं नाही. म्हणलं का? ते म्हणते नाही रे हिच्या घरी फुल स्ट्रिक्ट आहे. मी म्हणलं हा का मग कशाला घेऊन येतो? ते म्हणते अरे नाही रे कॉलेजच्या नादात घेऊन येतोय. म्हणलं बरं ठीक आहे. म्हणलं काढू का व्हिडिओ तुम्हाला व्हायरल करतो. म्हणलं मी ब्लॉगिंग करतो. ते म्हणले नाही रे दादे असं नको करू तसं नको करू. म्हणलं वंचित ग बस येड जवळ मोगच उडायला लागले. ह्याच्या जर याला जर कोणी गर्लफ्रेंड सोबत बघितलं त्याला ह्यानी बी उडवायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यावर बी उडा तुम्ही कारण की हा त्या पोरांवर उडलाय. पोरग चांगली होती सज्जन होती बॉयलर होती. आणि तुम्हाला एक सांगतो भाई ते काळेवाडीतल्या सगळ्या छपरी पोरी त्या प्रेम गायकवाडच्या नावावर आहे आणि रोहित भाईच्या सोबत. तुम्ही तिच्यावर लाईन मारू नका. मला प्रत्येक जण भेटतंय म्हणते काळेवाडली माझी आयटम आहे असं तसं. ते फक्त रोहित गायकवाड प्रेम गायकवाड यांच्याच नावावर आहे आणि थेरगाव आणि 16 नंबर मनीष उल्लारेच्या नावावर आहे. तुम्ही याच्यावरून लाईन मारू नका. दुसरे तुम्ही कुठे बी जावा सौदागर बिवदागर तिथले प्रोफेशनल पोरी काय या छपरी पोरांना पटणार नाहीत आणि त्या छपरी पोरांना काय भाव देणार नाही. काय काय आहेत बाबा जे पार विमल खात्यात गुटका बिटका खात्यात त्यांच्यासोबत फुल थुकते ते त्यांच्यासोबत राहतात पोरी. ते पण एकदम प्रोफेशनल एकदम नाही का एस्थेटिक वाले. आणि आम्ही बघा सिंगल. खरंच आम्ही हवसचे बुके नाहीये. हा सोडून जोक मारला त्यावेळेस नाही सिरियस घ्या सांग नाही ते करसान व्हायरल. आधीच लय व्हिडिओ व्हायरल झालेत माझे. शॉर्ट्स व्हायरल झालेत. आलं घरी. जर फॅन्स लोकांनी जर कोणाला वाटलं असेल सेल्फी बिल्फी घेऊ शकता. माझं काय असं नाही. मला तुम्ही आले तर मला अजून काय घमंड नाही आला. मला अजून काय घमंड नाही आला कारण की मी अजून व्हायरल चालू नाही. तू ही तो है खयाल में. पोरींला कुठं बोललोय मी? पोरींला बोललो का मी? पोरी जर दिसले तर माझा एक डोळा बंद होतो आपोआप. अरे गोरा दिसतोय मी आंघोळ नाही केली तरी बी क्यूट दिसतोय. खाली क्यूट बॉय आर्यन डोगरे चिरून टाका आणि याला चोको बॉय टाका. त्याला भेटूया आपण आता पुढच्या ह्याच्यात नाही पुढच्या म्हणजे आपण आता व्हिडिओ काढायला जाणार आहे तिथं भेटूया. बाय. मी सिप करून पितो. मी माझ्या क्लासमध्ये पितो. तुम्ही बी ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ आलाय ज्याला आवडत नाही त्याने जागेवर डिलीट मारा आणि ज्यांना आवडलाय त्यांनी घरी बसल्या बसल्या माझे व्हिडिओ बघा. चला बाय मित्रांनो. जिमवरनं आलोय फिरून बी आलोय. अरविंद जावळे आलाय. अरविंद जावळेला जुलाब लागल्यात. आता चाललोय घरी. मम्मीने आता अंडे उकडलेत. 2 अंडे कोणाचे तरी करून आमच्या परमेश्वर काकांनी यांना फक्त आम्हाला एवढं सांगणं आहे आमच्या परमेश्वर काकाला की आमच्या परमेश्वर काकांना एवढं सांगणं आहे की आमच्या अरविंदला जास्त काय रात्रीचं बोलत नका जात जाऊ. अरविंदला खूप हर्ट होतंय आणि तुम्ही त्याला टॉर्चर नका करत जाऊ. रोहितच्या भावाला सांगते आदित्य रोहितला जास्त टॉर्चर नको करू कारण की ते डिप्रेशन मध्ये चाललं. थोडीशी इंग्लिश कच्ची आमची. आणि जगेसाठी 2 मेसेज की आमचं जगू एका पोरीवर लॉयल आहे. आम्हाला एक भारी वाटलं भाई. एक चांगला गुण भेटला त्याच्यात. एक तर गुण आहे चांगला. चला भेटूया जाऊ. आता माझी मम्मी तिकडनं बघती वाटतं मला. त्याची मम्मी खिडकीतनं बघते तिकडनं. चला बघू. बाय 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 बाय. आमचं परमेश्वर काकाला फक्त एवढंच सांगणं परमेश्वर काकाला एवढंच सांगणं रात्रीचं तुला वरत असतं आणि याला खरंच रात्रीचं झोपू द्या. जाऊ तुम्ही क्रिकेट बघता याला झोपू द्या. अरे क्रिकेट बोलला होता ना. याला रात्रीचं झोपू देत जा. आम्हाला जिमला जायचं असतं. आता उद्या आजचं काही नाही. आज उद्या सुट्टी आहे आम्हाला. पण उद्या जर तुम्ही उद्या आहे ना उद्या त्याला लवकर झोपू द्या. तुम्ही क्रिकेट खेळायचं तर खेळा दोघं. पण क्रिकेट बघतात ना IPL बघतात नाही का तुम्ही याची म्हणजे मग आवाज येतात ना. 6 मारल्यावर ओरडतात. 6 मारल्यावर हा ठीक आहे. चला जाऊ उद्या भेटू. आता थोड्या वेळात भेटू आपण. आवडतं बिवडतं मग भेटू. म्हण की काय चेटी खाली घेतो गेम लावडे. अरे पब्लिकला कळू दे इकडे. हरियाणा लावले तुझं नाव सांगतात बोलले इकडे. अरे नाही काय नाही ओढत लावडे. तर कसे आहेत मित्रांनो आता आम्ही आलोय संघर्ष माने आणि ह्याच्यात तरी रात्रीचे किती वाजले दाखव.
12 14 आणि 13. 2x होते आता 13ला. चल दाखव एकदा आमच्या मानेचा डान्स बघ. माने डान्स नाही आम्ही पाक थांबतो माल नाच ना लावू दे. अजून आहे थोडं अजून नाच तू नाच. चांगली स्टेप चांगली मला पुरी पटते. नाही चांगली 2-4 पुरींचा मेसेज आहे. माझी बायको मला मारण नको एकदा चिठी काढून नाच. नाही तसं सोडून दिलं. माझ्या बायकोने सांगितलं एकदा आहे ना डान्स स्टेप तिला कळलं गेले मला डान्स स्टेप कर एकदा. लावड्या मी थांबलो तुझ्यासाठी. तर एकदा आला त्याचा बाप.